नमो शेतकरी महासन्मान निधीचं वितरण करण्यात येणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत। पहिला निर्णय नमो शेतकरी सन्मान योजना, जो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केंद्राची जी 6000 रुपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती, मुख्यमंत्र्यांचा मोठा आदेश, शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होण्यास सुरुवात। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून एक ऐतिहासिक आणि अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते, त्या हप्त्यावर आजच्या मुहूर्तावर सरकारने शिक्का मार्फत केला आहे। आणि केवळ एकाच हप्त्यासाठी नाही, तर एकाच वेळी 2 हप्त्यावर शिक्का मार्फत केलेला आहे। आणि महत्त्वाची बाब तुमच्यासाठी आलेली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकले, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे दोन्ही हप्ते आता एकाच वेळी तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। म्हणजेच की 2000 रुपये नाही, तर 2000 रुपये सोबतच तुम्हाला तब्बल 4000 रुपये आता एकाच वेळी तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या की हे दोन्ही हप्ते एकत्र का दिले जात आहे। गेल्या काही महिन्यात राज्यात विविध आंदोलन सुरू होती, कर्जमाफीची मागणी होती, शेतकऱ्यांचे इतर प्रश्न होते। या सर्व गोष्टीमुळे सरकारचे लक्ष अनेक दिशांना विखुरलेले होते। त्यामुळे अनेक शेतकरी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडलेला होता आणि त्याच रखडलेल्या अवस्थेत 10व्या हप्त्याचाही मुहूर्त आला। मग सरकारने विचार केला की एकदा दोन्ही हप्ते द्यायचे, शेतकऱ्यांना एकाच वेळी मोठा दिलासा द्यायचा आणि त्यानुसार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्य सरकार स्वतः तिजोरीतून तब्बल 4700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। आता बघा, एक महत्त्वाची गोष्ट, नमो शेतकरी योजना बंद झाली अशा अनेक अफवा गेल्या अनेक दिवसापासून पसरलेल्या होत्या। सोशल मीडियावर बरेच लोक म्हणत होते की योजना बंद पडली, पैसे येणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, या अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जोपर्यंत महायुती सरकार आहे, जोपर्यंत भाजप सरकार आहे, तोपर्यंत नमो शेतकरी योजना कधीही बंद होणार नाही। ही योजना सुरूच राहणार आहे आणि प्रत्येक हप्ता शेतकऱ्यांच्या वेळेत मिळणार आहे। त्यामुळे निश्चित राहा। आता बघा, आजचे वाटप नक्की कसे होणार। सरकारने स्पष्ट केले आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी वाटप होणार नाही, कारण DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची प्रक्रिया सध्या मोठ्या प्रमाणावर राबवली जात असल्याने सर्व्हरवर ताण येऊ नये यासाठी म्हणूनच आज 12 जिल्ह्यामध्ये वाटप करण्याचे निर्णय घेतलेले आहे। उर्वरित जिल्ह्यामध्ये याद्या उद्या परवा वाटप होणार। आज सकाळी 10 वाजल्यापासून वाटप सुरू झाले असून रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। त्या खात्यावर अजून पैसे आले नसतील तर काळजी करू नका, रात्री 12 पर्यंत मेसेज येऊ शकतो। शेतकरी बांधवांनो, 4000 रुपये मिळण्यासाठी कोणत्या बँका निवडलेल्या आहेत ते बघा। सरकारने काही बँकांना प्राधान्य दिले आहे। या बँकेचे खाते असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात आधी पैसे मिळतील। पहिले आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI, त्यानंतर दुसरी बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चौथी HDFC बँक, पाचवी पंजाब नॅशनल बँक, 6वी बँक ऑफ बडोदा, त्यानंतर 7वी कॅनरा बँक, 8वी इंडियन बँक, 9वी जर कोटक महिंद्रा बँक, 10वी पोस्ट ऑफिस बँक। या 10 बँकेचे खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना आजच 4000 रुपये मिळणार आहे। इतर बँकेचे खाते असणाऱ्यांना 1-2 दिवसाचा विलंब असू शकतो, पण पैसे नक्की येणार आहे। आता बघा, पैसे मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत। या अटी तुम्ही पूर्ण केल्या आहेत ते तपासा। पहिली अट म्हणजे KYC अनिवार्य आहे। दुसरी अट म्हणजे फार्मर ID कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे। तिसरी अट म्हणजे आधार बँक खात्याशी लिंक असणे म्हणजे आधार सेटिंग असणे महत्त्वाचे आहे। चौथी अट म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असावे। 5वी अट म्हणजे कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसावा। आज ज्या 12 जिल्ह्यांचे वाटप होणार आहेत त्यांची यादीसुद्धा आलेली आहे। त्यामध्ये जर गोष्ट केली तर पहिला आहे यवतमाळ, दुसरा बुलढाणा, तिसरा वर्धा, चौथा अकोला, 5वा वाशिम, 6वा अमरावती, 7वा हिंगोली, 8वा लातूर, 9वा परभणी, 10वा धाराशिव, 11वा बीड आणि 12वा शेवटला जालना। जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर अजिबात काळजी करू नका। उर्वरित जिल्ह्यामध्ये याद्या आज नाही तर उद्या परवा वाटप व्हायची शक्यता जास्त आहे।
म्हणून लक्षात घ्या की महत्त्वाची सूचना आहे की पैसे आले नाही हे तपासण्यासाठी बँकेचे मोबाईलचे ॲप वापरा. ATMवरून बॅलन्स तपासा किंवा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा. मेसेज उशिरा येऊ शकतो पण पैसे खात्यावर आलेले नसतात. कोणी फोन करून OTP, आधार नंबर किंवा बँक खाते क्रमांक मागितला तर अजिबात देऊ नका. फसवणुकीसाठी सावध राहा. जर पैसे आले नाहीत तर तालुका कृषी कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि राहिलेले उर्वरित कामे आपली कमी वेळेत पूर्ण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 93,26,000 शेतकऱ्यांना निधीचं हस्तांतरण केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 2,169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. तर मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत. आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत. आमचे माननीय सुधीर भाऊ हे सातत्याने धानाच्या बोनसच्या संदर्भात त्या ठिकाणी आग्रही आहेत. सुधीर भाऊ, मी आपल्याला एवढं सांगतो, तत्वतः धानाला बोनस द्यायला आमची मान्यता आहे. धानालाही बोनस देण्यात येईल. त्याचा जो क्वांटम आहे आणि जी पद्धती आहे या संदर्भात लवकरच आम्ही निर्णय घेऊन पण धानाला बोनस देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने निश्चितपणे या ठिकाणी घेतलेला आहे.